जनताच त्यांना ह्या शाळा असल्या सर्व गोष्टी साहेबांना विजय घोषित करेल. स्वतः सक्षम बना, कुटुंबाला सक्षम बनवा आणि मग ह्या राजकीय क्षेत्रात या. ते 22 दिवसात ती शाळा मंजूर करून शाळेला आपल्याला 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला. तसं म्हणायला गेलं तर अभिजितताई शेट्टींची हवा आहे. दुबळीवाडी आपण गावामध्ये आलेलो आहोत आणि एकूणच बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचा आता रणधुमाळी चालू झालेली आहे. काय वाटतंय कुठं आपल्या भागात नेमकी इकडे कुणाची हवा अशी जास्त आहे? तसं म्हणायला गेलं तर अभिजितताई शेट्टींची हवा आहे. त्याला मग कारण आहे. हवा म्हणजे अशीच नाही, त्यांचं कार्यकर्तृत्व तेवढं महान आहे. साहेब बहुतेक मला वाटतं 25 वर्षे या राधानगरीचा कार्यकर्तीचा वसा घेऊन चालत आहेत. त्याला उदाहरण तसं आहे. आम्ही गावातील दुबळीवाडीतील सर्व युवक वर्ग आणि ग्रामस्थांच्या मतीने साहेबांच्याकडे एक मागणी केली होती. साहेब, आमची शाळा जीर्ण झाली आहे, पडझडीला आली आहे, कधी मोडतोडीस येऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन विद्यार्थ्याची हानी जाण्याची शक्यता आहे. मग आम्ही साहेबांना पाठपुरावा केला होता सर्व गावातील युवक मंडळाने. मग साहेबांनी काय केलं की सर्व पाहणी साहेब स्वतः येऊन बघितले साहेबांनी शाळा आपण काय करू शकतो का. मग साहेबांनी आपले खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे मागणी केली की अशाशी पडझडलेली शाळा आहे ती आपल्याला बांधून पाहिजे. मग साहेबांनी सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. असं काय नाही की करतो हे करतो का, असं काय नाही, स्वतः पाठपुरावा केला आणि मला वाटतं 22 दिवसात ती शाळा मंजूर करून शाळेला आपल्याला 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला. अशी शाळाच नाही, साहेबांनी डिजिटल शाळा असेल, लर्निंग असेल, गणवेश बदलणे. साहेब ज्यावेळी सभापती होते, शिक्षण सभापती, त्यावेळी साहेबांची कामं आहेत. आज आमचं तहसील राधानगरी पडतंय पण आम्हाला फिरून इकडून जायला लागतं. तो प्रवास वेळ जातोय, सगळ्या गोष्टी आहे. ते रस्त्याचा बी पाठपुरावा साहेबांनी म्हणजे अभिजितताई शेट्टी साहेबांनी स्वतः करून त्याचा पाठपुरावा बी केला आहे. रस्त्याची वन विभागाची काही अटी तुटी आहेत त्या दुरुस्त करून बी साहेबांनी त्यात लक्ष घातलेलं आहे स्वतः. मला वाटतं त्याचं बी लवकरच काहीतरी होईल, त्याचं म्हणजे प्रश्न मार्गी लागेल. आणि असं नेतृत्व आहे की या माझ्या मागं या, हे करा ते करा. साहेब स्वतः म्हणतात स्वतः सक्षम बना, स्वतः सक्षम बना, कुटुंबाला सक्षम बनवा आणि मग ह्या राजकीय क्षेत्रात या. साहेबांचं काम तसं महान आहे. 25 वर्ष साहेब राजकारणात आहेत. साहेबांनी गोकुळचं संचालक आहेत. साहेब गोकुळ संचालक असताना इथं डेअरी बी लोकांना काढून दिलेली आहे. पण नुसती डेअरी काढून देणं नाही, साहेबांनी डेअरी काढून देऊन त्याचं जनजागृती बी केली आहे. दूध कसं काढावं, म्हणजे त्याचं नवीन तंत्रज्ञान अवेलेबल झालं ना, ते कसं करावं. पर्यटनासाठी बी भरपूर साहेबांनी प्रयत्न केला आहे. आता अजिबात जसा पर्यटन आहे तसा वाकीगोल बी पर्यटन आहे. इथं बाहुबली धबधबा आहे, तसा बी साहेबांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ते भविष्यात त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर धबधबा चांगला रोजगार मिळण्यासाठी तुरस्कवाडी म्हणून गाव आहे तिथे प्रयत्न केले आहेत. दुसरी गोष्ट, जसं मदाचे गाव पाडगाव आहे तसं मदाचे गाव बी आमची हेळेवाडी आहे. तिथं बी साहेबांनी म्हणजे बाजारपेठ जरा मंजूर करण्यासाठी ती प्रयत्न केले आहे. साहेबांचं काम बोलेल तेवढं कमी आहे. आणि मला वाटतंय ह्या कार्यकर्त्या जेव्हा जनताच त्यांना ह्या शाळा असल्या सर्व गोष्टी साहेबांना विजय घोषित करेल. आपण आज आपण शिक्षण घेतो, आपल्याला बी एक राजकीय राजघटना आपण वाचलेलं आहे. आपल्याला बी कळतं ना एखादं नेतृत्व कसं असावं. सामान्य माणसात बसलं नाही, आपलं काही बारीक सारीक गोष्टी त्यानं पूर्ण करणारा बी असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी बी शिक्षण घेतलं, मला बी मी बी बारीक सारीक गोष्टी विचार करूनच घेतो. तसं मला वाटतं की अभिजितताई शेट्टी हा एकमेव माणूस असेल की जो तळागाळात पोचलेला.